क्वेश्चन नंबर 6 बघूया काय म्हटलं तर मिस्टर कासम रन इन अ स्मॉल बिझनेस ऑफ द मेकिंग making earthen pots, and he make a certain numbers of pots of a daily basis and production cost of the each pot is 14 rupees, more than a 10 times of total numbers of pots. And he make in a one day, if a production cost of all pots per day rupees किती तर 600, and find the product of cost of the one pot and the numbers of pots he make in per day. आता बघा काय सांगितलं आपल्याला तर द नंबर्स ऑफ किती आहे तर आपले पॉट्स ऑफ किती कासम मेक इन किती आहे तर वन डे आपल्याला माहिती नाही म्हणून काय घेतलं आपण व्हॅल्यू त्याची एक्स घेतलेली आहे. गिवन कंडिशननुसार काय आपलं प्रोडक्शन कॉस्ट किती दिली आहे तर वन पॉटची ते दिली आपल्याला 10x+14 म्हणजे आपली ओरिजिनल किंमत सांगितली आहे तर ती सांगितली आहे 40 बनणारी आणि प्लस किती घेतलं आपण 10x व्हॅल्यू घेतलेली आहे. आता प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स किती घेतल्या तर पर डेनुसार माहिती नाही आपल्याला म्हणून घेतली तर पर डेची किती येतं त्याची तर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशननुसार काय घेणार तर आपण एक्स 10x+14 इज इक्वल टू घेतलं आपण 600. 10x² + 14 एक्स मायनस घेतलं आपण 600 इज इक्वल टू 0. आता डिवायडिंग करायचं आपल्याला बोथ साईड कशाला तर 10ने म्हणजे किती येणार तर आपला आन्सर इथे व्हॅल्यू काय घेतली आपण तर तिथे 10x² + 14x/10 - 600/10 सगळं इथं काय होईल तर आपला 0 0 कॅन्सल होऊन जातील याच्यातले. तर काय राहिलं आपलं x² + 4x - 16 इज इक्वल टू 0 म्हणजे x² + 10x - 6x - 16 इज इक्वल टू आपली व्हॅल्यू काय येईल तर इथे x + 10 किंवा x - 6 इज इक्वल टू 0 म्हणजे x - 10 घेऊ शकतो आणि x इज इक्वल टू 6 म्हणजे नंबर्स ऑफ दी की जे तर आपले पॉट्स कॅन नॉट बी अ निगेटिव्ह बिकॉज x नॉट इक्वल टू 10 अँड x इज इक्वल टू येणार आपलं 6 म्हणजे मिस्टर कासिम मेक 6 पॉट्स इन द वन डे अँड दी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट किती आपली तर 10x+14 आणि 10 मल्टिप्लाय करणार आपण एक्स व्हॅल्यू किती येतं 6+14 किती येतं तर हे आपलं 16 + 14 म्हणजे येणार तर ₹100 आपली आन्सर येणार आहे. सर बघा प्रत्येक टेक 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अँड डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर इज 12 km/h अँड फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. आता आपल्याला बघा इथे काय तर लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंटमध्ये आपल्याला माहीत नाही एक्झॅक्ट वॉटरचा फ्लो किती पर किलोमीटरचा आहे तर आपल्याला माहिती आहे म्हणून काय घेतल्यानंतर तर व्हॅल्यू एक्स घेतली आहे. द स्पीड ऑफ द बोट इन अ स्टील वॉटर तेसुद्धा आपल्याला किती दिली आहे तर ते दिली आपल्याला 12 km/h दिली. आता स्पीड किती आहे तर डाऊनस्ट्रीममध्ये किती आहे तर घेतली आपण तिथे 12 + x घेतलेली आणि अपस्ट्रीममध्ये किती तर 12 - x घेतलेली. आता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय किती तर आपलं 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड 36 किलोमीटर अपस्ट्रीम. डाऊन आणि अपस्ट्रीममध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. दोन्ही याचं डिस्टन्स काय तर आपलं सेम आहे. ओके बघा आता काय तर टोटल टाईम टेकन बाय अप्रती किती आहे तर आपला टोटल हॉवर किती लागले त्याला 8 hours आणि फॉर्म्युला काय तर आपला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू काय तर टाईम अपॉन स्पीड. आता व्हॅल्यू पुटअप करायचे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशननुसार 36/12 + x आणि 36/12 - x इज इक्वल टू 8 म्हणजे 36 ब्रॅकेट 1/12 + x प्लस किती येणार तर 1/12 - x इज इक्वल टू आपण घेतला व्हॅल्यू 8. आता ब्रॅकेट 12 - x + 12 - x अपॉन 12 + x आणि 12 - x इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 36. आता हे तर कॅन्सल होऊन जाईल आपलं म्हणजे किती व्हॅल्यू येणार तर इथे 2/9 म्हणजे 12 - x + 12 + x 144 - 12x + 12x इज इक्वल टू x². व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल आपल्या x याच्यातल्या. ठीक आहे म्हणजे काय राहील आपल्याकडे 12 + 12 अपॉन 144 - x² आणि आपलं सॉल्व केलं किती येतं 2/9. टोटल केलं किती येतं तर 24 इज इक्वल टू 144 - x²/9. 24 मल्टिप्लाय बाय 9/2 इज इक्वल टू 144 - x². टोटल केले किती येते तर 108 इज इक्वल टू 144 आणि येईल आपला x² म्हणजे x² इज इक्वल टू 144 - 108 इज इक्वल टू किती येणार तर आपला आन्सर इथे येणार आहे 36x² म्हणजे x - 6 आणि x + 6 6 6 = 36 इज इक्वल टू 0. x - 6 इज इक्वल टू फर्स्ट झाली आणि x + 6 किती झालं तर दुसरी व्हॅल्यू आपली म्हणजे x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -6 असेच आपल्या दोन व्हॅल्यू गेल्या. बट द स्पीड ऑफ दी कॅन नॉट बी अ निगेटिव्ह x इज इक्वल टू 6. Pinto take 6 days more than those of Nishu to take a completely certain work.
if they work together and they finish in the 4 days, and how many days could be take to complete the work if they work alone. बघा, let Nishu take x days to the complete the work and Pintu take x plus 6 days to complete the work. आता काय येईल तर वर्क डन बाय किती तर निशू इन 1 days इज 1/x आणि वर्क डन बाय पिंटू इन 1 day इज इक्वल टू काय तर आपला 1/x plus 6. म्हणजे काय तर गिवन कंडिशननुसार काय आपलं तर इफ दे वर्क टुगेदर अँड दे फिनिश 4 days. आता दोघांनी जर काम केलं सोबत किती येतं तर 4 daysमध्ये कंप्लीट होते. आता वर्क डन बाय निशू अँड इन 1 day हे किती आहे तर 1/4 आहे, म्हणजे त्याचा हाफ आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन किती येणार तर आपला 1/4 दिलेलं आहे आपल्याला. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय येणार तर 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. म्हणजे काय तर x प्लस 6 x म्हणजे x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. म्हणजे 2x प्लस 6 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. म्हणजे किती आपला आन्सर आहे तर 4 2 8 म्हणजे 8x प्लस 24. आणि इकडे घेतलं तर x स्क्वेअर प्लस 6x म्हणजे x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0 आणि x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. म्हणजे व्हॅल्यू काय काय आपली तर x इज इक्वल टू मायनस 6 और x प्लस 4 अशा आपल्या दोन व्हॅल्यू. म्हणजे काय तर नंबर्स ऑफ कॅन नॉट बी नेगेटिव्ह. x इज इक्वल टू 6 आणि x प्लस 6 इज इक्वल टू किती तर 6 प्लस 6 इज इक्वल टू 12 days. म्हणजे काय तर निशू टेक 6 days टू कम्प्लीट द वर्क अँड द पिंटू टेक द किती तर 12 days टू कम्प्लीट द वर्क. झाला आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 9 बघा. इफ 416 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर अँड कोशंट इज 6 मोर दॅन द 5 times द डिवायझर अँड अ रिमाइंडर इज 1 अँड फाइंड द कोशंट अँड डिवायझर. बघा काय तर आपल्याला लेट डिवायझर किती दिला तर आपण x घेतलेले आहे. क्वेश्चन आपल्याला सांगितलं घेतला आपण 5x प्लस 6. डिवायडंट किती येतं आपला 416 आणि रिमाइंडर किती म्हटलं तर 1 आहे. ओके, मग काय नंतर डिवायडंट इज इक्वल टू काय घेतलं आपण तर डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर. व्हॅल्यू पुटअप करा. 416 इज इक्वल टू x मल्टिप्लाय बाय 5x प्लस 6 प्लस 1 म्हणजे किती येणार तर 416 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 येणार आहे. म्हणजे 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. कंपेरिंग विथ काय तर आपला फॉर्म्युला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सिम्पली aची व्हॅल्यू आपली 5, बीची व्हॅल्यू घेतली आहे 6, सीची व्हॅल्यू घेतली आहे मायनस 459. बी स्क्वेअर मायनस 4ac फॉर्म्युला व्हॅल्यू पुटअप करा. बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय तर आपली 6 आहे. म्हणजे काय आपल्याला 6चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय मायनस 459. 6चा स्क्वेअर किती येतो आपला 36 येतो. 450 येतो आपला 20 मल्टिप्लाइड बाय 459. आता किती येणार आपला 36 20 आणि 459चं मल्टिप्लाय केलं की त्यानंतर ते 9180. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू पुटअप करायची आहे. किती आपला आन्सर किती आला तर 9216. सिम्पली किती येणार तर मायनस 6 प्लस मायनस 9216 आणि मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. त्याला काय काय होतं तर मायनस 6 प्लस मायनस किती आहे तर आपला √96चा स्क्वेअर म्हणजे 9216 कशाचा स्क्वेअर आहे तर 96चा आणि अपॉन किती आहे तर आपला 5 2 10. आता x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस किती आहे तर 96 अपॉन 10 म्हणजे आपली व्हॅल्यू किती आहे आपली इथे व्हॅल्यू किती आली तर एक आली आपली मायनस 6 प्लस 96 अपॉन 10 आणि मायनस 6 मायनस 96 अपॉन 10. तर इथे किती येईल तर x इज इक्वल टू घेतला आपण 19 अपॉन 10 और x इज इक्वल टू 102 मायनस 10 म्हणजे x ची व्हॅल्यू आपली 9 आणि x इज इक्वल टू मायनस 102. बट द नॅचरल नंबर कॅन नॉट बी अननिगेटिव्ह अँड x इज इक्वल टू काय तर आपला 9 आणि डिवायझर किती आला तर आपला 9 आला. म्हणजे क्वेश्चन इज इक्वल टू काय तर 5 मल्टिप्लाय बाय 9 जर 45 प्लस 6 म्हणजे टोटल किती येतो क्वेश्चन किती आहे आपला 51. 10 बघा. In the adjacent figure, quadrilateral ABCD is the trapezium and AB parallel to CD and its area is दिलेला आपल्याला 33 cm square. From the information and the given figure and find the length of the side of the quadrilateral ABCD and fill in the empty boxes to get the solution. बघा आपल्याला क्वाड्रिलेटर दिलेलं ऑलरेडी याच्यात काय दिलं तर ABCD इज काय सांगायचं आपल्याला हा ट्रॅपेझियम आहे. गिवन कंडिशननुसार काय काय तर आपल्याला AB पॅरलल म्हटलं आहे CDला. मग काय तर अँगल क्वाड्रिलेटर कोणता तर आपला ABCD इज इक्वल टू 1/2 फॉर्म्युला आपला. नंतर काय तर AB प्लस CD मल्टिप्लाय कशाने करणार तर AM कारण की काय तर AM काय झाली आपली व्हॅल्यू पुटअप करा. टोटल किती सांगितलं आपला एरिया तर 33 इज इक्वल टू 1/2 आणि x प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू घेतलं तर मल्टिप्लाइड बाय
एक्स मायनस 4 व्हॅल्यू पुटअप केली आहे. इथे किती येतं 13 झाले तो आपला 66 इज इक्वल टू 3x प्लस 1 आणि मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस 4. आता इथे किती तर आपला 3x² प्लस घेतला आपण मायनस 11 आणि मायनस घेतला आपण ह्याला 70. नंतर 3x आणि x मायनस 7 प्लस 10 x मायनस 7 इज इक्वल टू 0 म्हणजे 3x प्लस 10 आणि x मायनस 7 इज इक्वल टू 0. 3x प्लस 10 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू मायनस 7 इज इक्वल टू येईल आपला 0. म्हणजे x व्हॅल्यू किती आहे तर x इज इक्वल टू मायनस 10/3 और कोणती घेऊ शकतो आपण तर x इज इक्वल टू 7. बट द लेंथ ऑफ द नेवर निगेटिव्ह काय तर आपली निगेटिव्ह नाही. मग काय तर आपला x नॉट इक्वल टू मायनस 10/3 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर x इज इक्वल टू 7. म्हणजे ए बीची व्हॅल्यू किती घेतलं पण 7 सेंटीमीटर. सी डीची आली आपली 15 सेंटीमीटर. ए डीची इज इक्वल टू काय तर बी सीला म्हणजे ए डी आणि बी सी काय तर सेम आहे. ते किती आहे तर आपली 5 सेंटीमीटर एवढं आपला आन्सर येते.